गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आज एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो मित्रांनो, जी की आहे क्लासेस संदर्भामध्ये. पहा, महाराष्ट्रामधले एक नंबरचे जे क्लासेस आहेत ते आहेत, तर सर्वांनाच माहिती आहे सक्सेस करिअर अकॅडमी, ज्यामध्ये 2023च्या DMAR जी झाली त्यामध्ये सक्सेस करिअर अकॅडमीने बरेच विद्यार्थी जे आहेत गव्हर्नमेंट जॉबला लावलेले आहेत. तर आता जर ऑफलाईन बॅच जर कोणी शोधत असेल तर त्यांच्यासाठी ही सक्सेस करिअर अकॅडमीची बॅच खूप चांगली असणार आहे. तर पहा, ही बॅच जी आहे 11 फेब्रुवारी 2026 पासून स्टार्ट होणार आहे. नाशिकमध्ये तुम्हाला जाऊन जॉब ऑफलाईन जे आहे तर क्लासेस करावं लागेल मित्रांनो. नाशिक या ठिकाणी ही ऑफलाईन बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्लस ऑनलाईन पण बॅच अवेलेबल असणार आहे. ऑनलाईनसाठी तुम्हाला जे आहे तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमी हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला जे ॲप आहे ते ईगलचं जे असं चिन्ह असेल ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये DMAR ऑनलाईन बॅच आहे ती एनरोल करून घ्यायची आहे मित्रांनो. एवढंच आहे, काहीच अवघड नाही आहे. त्यानंतरही तुम्हाला अवघड जात असेल तर खाली या ठिकाणी 3 नंबर आहेत, या नंबरवर तुम्ही संपर्क करून या ठिकाणी जॉईन करू शकता मित्रांनो. ठीक आहे, ऑफलाईनसाठी तुम्हाला नाशिकला जाऊन या ठिकाणी हे सर्व जे आहे प्रोसेस करून जॉईन करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, त्या ठिकाणी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, हा ॲड्रेस लिहून घ्या आणि या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. तर खूप महत्त्वाचं आहे क्लासेस या ठिकाणी. 11 तारखेला आता स्टार्ट होत आहे, 2 दिवस बाकी आहेत आणखीन. तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर जॉईन करा. जर फुल झालं तर नंबर तुमचा या ठिकाणी लागणार नाही मित्रांनो. लिमिटेड सीट्स आहेत, तर त्यामुळंच तुम्हाला लवकर जाऊन जॉईन करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर पाहू महत्त्वाचा वॅकन्सी अपडेट काय आहे तो. तर पहा मित्रांनो, जे आहे नवीन वॅकन्सीचं अपडेट म्हटल्याप्रमाणे हे जे आहे निघालेलं आहे, ज्यामध्ये पहा तुम्हाला जे आहे मल्टीपर्पज वर्कर जे आहे या पदाचं या ठिकाणी वॅकन्सी आलेला आहे. जवळपास 51 पदे या ठिकाणी आलेले आहेत. अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर अंतर्गत या ठिकाणी पदभरती होणार आहे, ज्यामध्ये फक्त पुरुष, लक्षात असू द्या, फक्त पुरुष या संवर्गातील रिक्त पदे 29 जून 2026 पर्यंत कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात करार तत्वावर पद्धतीने भरण्यात येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो, फक्त 2026 जूनपर्यंत आहे, 2-4 महिन्यासाठी ही पदभरती असणार आहे. तर लक्षात असू द्या, कोणतीही कंत्राटी भरती हे सुरुवातीला 6 महिने किंवा मग 11 महिनेच भरली जाते. ठीक आहे, टेंडर बेस्ड असते, त्यामुळे एवढ्या कालावधीसाठीच असते. त्यानंतर तुमचं काम चांगलं असेल, ज्यामध्ये आता कंत्राटी भरती म्हटलं का त्यामध्ये काय प्रकार येतो, गुड आहे, त्यानंतर मग एक्सलंट आहे, त्यानंतर आउटस्टँडिंग आहे. अशा प्रकारचे 3 जे आहेत हे कामाचे त्या ठिकाणी या ठिकाणी हे मोडलं जातं, की यामध्ये तुम्ही वर्षामध्ये कोणत्या सेक्शनमध्ये मोडता, गुडमध्ये, एक्सलंटमध्ये, आउटस्टँडिंगमध्ये जे आहे, ज्यामध्ये तुमचं काम कशा प्रकारे आहे. जर तुम्हाला 2-3 वेळेस गुड भेटलेला आहे, तर मग याचा अर्थ तुम्ही काम जे आहे थोडंसं कमी पडतंय कामामध्ये वगैरे, अशा प्रकारे असतं. त्यानंतरच तुम्हाला जे आहे काढलं जातं. काढण्यासाठी त्यांच्याकडे काही कारण नाही लागू शकत, त्यांच्याकडे राईट असतो तो काढण्याचा, त्यांनी कधीही काढू शकतात, कारण भरतीमध्येच त्यांनी सांगतात. पण ज्या ठिकाणी तुम्हाला रिन्यू बॉन्ड केला जात असतो, लक्षात असू द्या, कोणताही बॉन्ड जो आहे कंत्राटीचा 6 महिन्यांनी 11 महिन्यांनी रिन्यू केला जातो. त्यामुळे तुम्ही जे आहे जर याच जिल्ह्यातले असताल तर या ठिकाणी चांगली संधी असणार आहे. डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी पूर्ण माहिती घेऊया स्टेप बाय स्टेप. त्यापूर्वी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पहा, जिल्हा कोणता असणार आहे, तर जिल्हा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे आहे 15 वित्त आयोगाअंतर्गत. आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे आयुष्मान आरोग्य मंदिर, ज्याला म्हटलं जातं. नाव बदलण्यात आलेलं आहे, सुरुवातीचं याचं नाव सब सेंटर होतं. ठीक आहे, आता आयुष्मान आरोग्य मंदिर या ठिकाणी हे नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी पदे एकूण असणार आहे, त्यामध्ये 51 पदे मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच MPW कामाचा. जर तुम्हाला तर पहा, या ठिकाणी 51 पदे आहेत, ज्यामध्ये कास्टनुसार जे आहे रिझर्वेशन रिक्त पदाचा प्रवर्गणीय संख्या अशा प्रकारे आहे. खुल्यामध्ये एकूण 12 सुटलेले आहेत, इतर मागास वर्गामध्ये 13 आहेत. आणि या ठिकाणी पहा, अशा प्रकारे 1 4 1 2 2 1 1 13 7 7 12 अशा प्रकारे ही पदे सर्व मिळून जे आहेत 51 पदे असणार आहेत. पण त्यापूर्वी पहा, या ठिकाणी बऱ्याच जणांना माहिती असेल, कारण ह्याची जाहिरात ऑलरेडी आली होती या भरतीची, जी की 4/11/2025 रोजी बहुउद्देशीय म्हणजेच MPW पदाच्या करता प्रसिद्ध करण्यात आलेली निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तर ते जे आहे प्रोसेस ती रद्द करण्यात आली आहे, त्यानंतर ही प्रोसेस स्टार्ट करण्यात आली आहे. तर त्यासाठी जे कोणी त्या पदासाठी त्यावेळेस भरलं होतं वगैरे, ते सर्व लक्ष त्यांना पाठवून द्या की ते प्रोसेस बंद झालेली आहे म्हणून. ठीक आहे,
त्यानंतर या ठिकाणी वयाची अट जे पाहायला गेलं तर त्या ठिकाणी शेवटची तारीख म्हणजेच फॉर्म भरण्याची जी मुलाखत आहे ती मुलाखत आहे 16/2/2026 या तारखेला. ठीक आहे. तर त्या ठिकाणी त्या वयाचं त्या दिवशी त्यांचं वय जे आहे 18 ते 38 एवढं कंप्लीट होणं गरजेचं आहे. 18 वर्षाच्या पुढेच अर्ज भरू शकतात आणि मॅक्झिमम जे आहे 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादा एवढी आहे. त्यामध्ये तुमच्या जे आहे कास्टनुसार रिझर्वेशन वगैरे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी लागू असतील. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्रामध्ये अचूक नोंदवणं, नाव वगैरे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जन्मतारीख माध्यमिक शाळेच्या परीक्षा प्रमाणपत्रामध्ये असणं व्यवस्थित गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे वय, दिवस आणि महिने व्यवस्थित मेन्शन करणं गरजेचं आहे. अर्जदाराचं उमेदवाराचं लिंग, कारण पद जे आहे MPW हे मित्रांनो मेलसाठी आहे, फिमेलसाठी नाही आहे. त्यासाठी लिंग त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर विवाह झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल आणि नावामध्ये काही करेक्शन असेल तर त्या ठिकाणी राजपत्र लागेल, ज्यालाच गॅझेट म्हणलं जातं. गॅझेट पत्र त्या ठिकाणी लागतं जर काही करेक्शन असेल तर. या ठिकाणी आता जर कोणाला माहिती नसेल गॅझेट काय असते तर लक्षात तुम्ही घ्या की गॅझेट जे आहे नावामध्ये काहीतरी चूक वगैरे असेल तर मग तेव्हा जे आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा शासनाकडून जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक पत्र ऑनलाईन अप्लाय करावं लागतं, अर्ज ज्यामध्ये तुमचं चुकीचं बरोबर आणि चुकीचं दोन्ही नावं मेन्शन करावं लागतं. त्यानंतर जवळपास 20 दिवस किंवा कमी जास्त थोड्याफार दिवसामध्ये हे पत्र येतं आणि हे एक तुमचा व्हॅलिड प्रूफ असतो की तुमचं नाव चुकीचं दोन्ही पण एकच आहे म्हणून. ठीक आहे मित्रांनो. जर आता वेळ नसेल तर तुम्ही एक बॉन्ड घेऊन सोबत या ठिकाणी जाऊ शकता, कारण जर आता एवढ्या कमी वेळामध्ये जर निघत नसेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शेवटी ऑप्शन तुमच्याकडे बॉन्ड आहे 200-500 जे काय आहे ते घेऊन जाऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फॉर्मवर भरताना ईमेल ID आणि मोबाईल नंबर ज्यालाच म्हटलं जातं भ्रमणध्वनी जे आहे व्यवस्थित द्या, कारण ऑफलाईन आहे काही एखादी मेरिट लिस्ट असेल किंवा मग तुम्हाला ईमेलवर ऑर्डर येऊ शकतो किंवा मग काही अडचण असेल, क्युरी असेल, तुमचं काही चुकलं असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला फोन पण केला जाऊ शकतो. त्यामुळे 2 गोष्टी व्यवस्थित भरून द्या. त्यानंतर जे आहे पहा या ठिकाणी कोण फॉर्म भरू शकतं, शैक्षणिक अनुभव आणि पात्रता जे आहे त्यांच्यासाठी कर्मचाऱ्याचं नाव बहुउद्देशीय कर्मचारी. ठीक आहे. शैक्षणिक या ठिकाणी 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स होणं गरजेचं आहे, जे की गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये. वयाची अट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे मी, 18 ते 38 वर्ष. त्यानंतर या ठिकाणी 51 पद आहेत. पगार तुम्हाला 18,000 या ठिकाणी तुम्हाला 18,000 हे या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते पण लक्षात असू द्या, ते पण महत्त्वाचं आहे, ते पण जोडायला विसरू नका. पण अनुभव प्रमाणपत्र खाजगी किंवा निमशासकीय संस्थेचंच ग्राह्य धरण्यात येईल, तो एक महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर तुम्ही सध्या निमशासकीय किंवा शासकीय संस्थेमध्ये कुठे जर कार्यरत असाल तर त्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं, म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन येणं गरजेचं आहे. जर आता कुठं MPW म्हणून वगैरे काम करताय पण तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जवळ यायचं असेल तर तुम्हाला ते लागेल मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे MSIT कंपल्सरी लागतं. जर जे कोणी आता सध्या MSIT नसेल तर MSIT करून घ्या मित्रांनो बाबांनो, कारण MSIT जे आहे तुम्हाला गरजेचं आहे. भविष्यामध्ये पण DMAR आल्यानंतर MSIT मागतात, ते वेगळी गोष्ट आहे की ते वेळ देतील तुम्हाला, पण तुमच्याकडे सर्व कागदपत्र असले तर तुमचा पण कॉन्फिडन्स जो आहे तो चांगला असतो. त्यासाठी चांगला कॉन्फिडन्स असला की नक्कीच तुम्हाला त्यामध्ये मदत होऊ शकते निवडमध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर गुणक्रमांकानुसार या ठिकाणी निवड होणारे मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाईल, जे की तुम्हाला ईमेलद्वारे वगैरे तुम्हाला कळवण्यामध्ये येईल. आणि वेबसाईट ही असणार आहे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन.gov.in या वेबसाईटवर अपडेट तुम्ही सर्व पाहू शकता त्या ठिकाणी जाऊन. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पहा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवाराचा जो अर्ज वगैरे करायचा त्यासाठी उमेदवाराने अर्जासोबत मूळ कागदपत्र, आता या ठिकाणी जे आहे ॲप्लिकेशन तुम्हाला हे लागेल जे करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. मूळ कागदपत्रे व त्याच्या सांक्षिक प्रती सादर करणे बंधनकारक राहील. संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व संबंधिताचे कागदपत्र
वरील अटी व शर्तीनुसार खालील दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण लक्षात असू द्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग लिहून घ्या. दुसरा मजला अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानाच्या बाजूला, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आहे मुलाखत द्यायची आहे. तर पहा, डायरेक्टली तुम्हाला मुलाखतीलाच जायचं आहे मित्रांनो. अगोदर फॉर्म सबमिट करत वगैरे बसायचं नाही आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व वेळ, तर पहा मल्टीपर्पज वर्कर जे आहे मेल, त्यामध्ये थेट मुलाखतीचा दिनांक आहे. थेट मुलाखतीचा दिनांक 16 फेब्रुवारी 2026 म्हणजेच वार सोमवार येणार आहे त्या दिवशी. त्या ठिकाणी तपशील पहा, मल्टीपर्पज वर्कर मेल, अर्ज स्वीकारण्याचा वेळ 10 ते 11:30 म्हणजे 10 ते 11:30 पर्यंत तुमचे अर्ज घेतले जातील आणि अर्ज छाननीचा वेळ असेल 10:30 पासून पुढं. ठीक आहे, यानंतरच तुमची या ठिकाणी इंटरव्ह्यू पण घेतला जाणार आहे. ठीक आहे, सर्वांना जवळपास मोस्ट ऑफ द माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण कव्हर केलेली आहे मित्रांनो. तर पहा, यामध्ये पण कोणाला वाटत असेल काहीतरी राहिलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, आपल्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या चॅनलचा हेतू हाच असतो की जे काही गोरगरीब होतकरू विद्यार्थी आहेत, आपले मित्र आहेत, त्यांना कुठेतरी संधी भेटली पाहिजे, जॉब भेटला पाहिजे शोधामध्ये असतील तर मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व डॉक्युमेंट आहेत, या सर्व डॉक्युमेंटचा तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, जे की तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि जर बेल आयकन दाबलं नसेल तर बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ सोडल्या लगेच तुम्हाला एक नोटिफिकेशन येऊन जाईल की DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलमार्फत काहीतरी व्हिडिओ आलेला आहे की जे की खूप महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर नर्सिंग प्रोफेशन किंवा मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी शिक्षण घेतलं असेल तर हे चॅनल फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.